बोटनेक ब्लाऊजची कटिंग आणि शिलाई कशा प्रकारे करायची असते ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आता ही जी डिझाइन दाखवली होती आपल्याला ह्याच डिझाइनची कटिंग आणि शिलाई कशा प्रकारे करायची आहे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर बघा आता इथं 13.5 इंच उंची घेतलेली आहे आणि 1 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतली। त्यानंतर आता ही जी डिझाइन आहे ही डिझाइन आपल्याला कट करण्यासाठी 2 भाग करावे लागतात, म्हणून मी 1 इंच शिलाई मार्जिन अजून वाढवून घेणार आहे। तर ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच आता कशा प्रकारे आपल्याला शिलाई मार्जिन वाढवून घ्यावी लागते। आता इथं 15 इंचाचं शोल्डर आहे म्हणून मी त्याचा हाफ घेतला 7.5 इंच। त्यानंतर मोंडा घ्यायचा आहे 7 इंच। इथे मोंडा 7 इंच घेतल्यानंतर आता आपल्याला याला अशा प्रकारे बॉक्स बनवून घ्यायचा। आता इथं 34 इंच 8.5 इंचावरती आता इथं पॉईंट घेतलेला आहे आपण 34 इंचाचा आणि 2 इंच शिलाई मार्जिन। आता इथं कमरेचा भाग आपण नंतर काढून घेऊयात जेव्हा आपल्याला डिझाइन बनवायची आहे तेव्हा। इथं आर्महोलला गोलाई द्यायची, आता गोलाई 1 इंचावरती द्यायची असते म्हणून मी अशा प्रकारे देत आहे। त्यानंतर आता इथे शोल्डर आपल्याला हाफ करून घ्यायचा आहे, म्हणजे थोडंसं कमी करायचं आहे। अर्धा इंच मी शोल्डर कमी केलेला आहे बघा। ते फक्त आपल्याला मोंड्याच्या साईडचाच आपल्याला भाग कमी करून घ्यायचा आहे। आता इथं गळ्याला आकार द्यायचा आहे 3.5 इंचावरती बोटनेकचा आकार द्यायचा। उभा पण 3.5 इंचावरती बॉक्स बनवून घ्यायचा आणि याला गोलाई देऊन घ्यायची। आता गोलाई दिल्यानंतर आता आपल्याला इथं काय करायचं आहे, डिझाइन टाकण्यासाठी 1.5 इंचावरती मार्किंग करायची। त्यानंतर 3.5 इंचाचा परत बॉक्स बनवून घ्यायचा आपल्याला। आता खालच्या बाजूला मी मापाच्या ब्लाऊजनुसार याची उंची जी आहे ती मोजून घेते। आता हे पूर्ण गळा किती झालेला आहे बघा, 11 सव्वा 11 इंचाचा झालेला आहे। त्यानंतर आता हे एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे आपल्याला। आता बॉक्स बनवून घेतल्यानंतर आपल्याला इथं आता डिझाइन टाकायची आहे, तर त्यानंतर त्यासाठी मी 2 इंचावरती मार्किंग करते आणि आता आपल्याला इथं उंची वाढवून घ्यायची आहे ते मी तुम्हाला दाखवते खाली। आता इथं पूर्ण आपल्याला काय करायचं आहे, आता इथं पहिले मी छातीचं माप आणि कमरेचं माप घेते। तर आता इथं 30 इंचाची छाती आणि 2 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतली आणि इथं आता मी 2.5 इंचावरती मार्किंग केली आणि आता पूर्ण रेषा मला अशी ओढून घ्यायची आहे ही। आणि इथं आपल्याला आता कटिंग करायचं आहे, दोन्ही भाग वेगवेगळे करायचे आहेत म्हणून आता 1 इंच मी शिलाई मार्जिन नंतर वाढवून घेणार आहे बघा खालच्या बाजूला। कारण इथं आपल्याला 2 भाग करायचे आहेत म्हणून खालच्या बाजूला अर्धा इंच आणि वरच्या बाजूला अर्धा इंच अशी आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायची आहे जी उंचीमध्ये। तर इथे 2-2 इंचावरती मी मार्किंग केली आणि गळ्याला आकार देऊन घेते जे आपल्याला डिझाइन बनवायची आहे त्यासाठी। तर एखादं तुमच्याकडे शेप असेल तर त्या शेपनं पण तुम्ही अशा प्रकारे आकार दिला तरी चालतो। आता बघा जिथपर्यंत आपल्याला छातीचं माप होतं तिथपर्यंत मी आकार दिलेला आहे आणि आता इथं पूर्ण कटिंग करून घ्यायची। तर त्या अगोदर आता इथं बरोबर आपण 1 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेऊयात, कारण हे खूप आपल्याला लक्षपूर्वक करावं लागतं। ही शिलाई मार्जिन वाढवणं खूप गरजेचं आहे, नाही तर आपली उंची कमी पडते। कारण आपल्याला अर्धा इंच वरती डिझाइन तयार करण्यासाठी आणि अर्धा इंच आपल्याला खालचा भाग जोडण्यासाठी अशी 1 इंच शिलाई मार्जिन या जी बोटनेक डिझाइन आहे त्याला करणं खूप गरजेचं असतं। आता हे आकार देऊन घ्यायचा आहे मला व्यवस्थित। बघा आता याचे 2 पार्ट झालेले आहेत आणि त्यानंतर आता हे पार्ट मी ब्लाऊजवरती कट करून घेणार आहे। तर ब्लाऊजवरती कशा प्रकारे कट करून घ्यायचं, आता ही जी डिझाइन आहे या डिझाइनवरती मला हे काठ जोडायचे आहेत म्हणून बघा मी अशा प्रकारे हे काठ ठेवलेले आहेत आणि पूर्ण ब्लाऊज कट केलेला आहे। कट केल्यानंतर आता आपल्याला हे पार्ट अशा प्रकारे जोडून घ्यायचा। आता जोडल्यानंतर आपल्याला ही जी कट वर्क आहे ते व्यवस्थित जोडून मग त्यावरती एक शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारल्यानंतर आता हे दोन्ही पार्ट मला जोडून घ्यायचे आहेत आणि त्यावरती एक बटन लावून घ्यायचं आहे। त्यानंतर पूर्ण वरची डिझाइन तयार झाल्यानंतर हा खालचा गोलाकार आपल्याला शिवून घ्यायचा आणि तो भाग सरळ करून घ्यायचा आहे। सरळ केल्यानंतर आता हे पार्ट आपल्याला एकमेकांशी जोडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे, म्हणजे आपली उंची बरोबर जी आपल्याला पाहिजे तेवढी उंची मिळून जाते आणि ही शिलाई मार्जिनमध्ये 1 इंच वाढून जाते। आवडले असेल तर नक्की लाईक करा, काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की सांगा।